नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मोले घातले रडाया ही युक्ती तुम्ही ऐकली असेल. मोले घातले रडाया याचा अर्थ असा आहे की भाड्याने किंवा काहीतरी आमिष दाखवून, काहीतरी लालूच दाखवून किंवा आपल्या अधिकाराचा वापर करून भाड्याने रडायला माणसे आणली. म्हणजे एखादी घटना अतिशय दुःखद कशी करता येईल, त्या घटनेला जास्तीत जास्त गंभीर स्वरूप कसं देता येईल त्याकरता. तुम्हाला एक जमात माहिती असेल की रुदाली सिनेमामध्ये त्याबद्दल आहे की पैसे देऊन रडायला बोलवतात. कोणाचा मृत्यू झाल्यानंतर पैसे देऊन रडायला बोलवतात आणि म्हणजे ते मृत्यूचा प्रसंग अतिशय गंभीर झाला पाहिजे म्हणून मोले घातले रडाया ही युक्ती आली असेल. तसंच आता एक गौप्यस्फोट केलाय बरं का. मोले घातले रडायचं गौप्यस्फोट केलाय अजितदादा पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस. कारण आता जसा ठाकरे गट वेगळा आहे तसा पवार गट वेगळा आहे. शरद पवार यांचा गट आहे आणि राष्ट्रवादीवर दावा अजित पवारांचा आहे कारण त्यांच्यासोबत जास्ती आमदार आहेत. तर कर्जत येथे त्यांचं चिंतन शिबिर सुरू आहे आणि त्या चिंतन शिबिरात एक मोठा गौप्यस्फोट अजितदादांनी केलाय. तुम्हाला आठवत असेल 1 मे कामगार दिन होता त्या दिवशी आणि म्हणून 2 मेला एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि तिथे शरद पवार यांनी मी सेवानिवृत्ती घेणार असं जाहीर केलं होतं. आणि त्यानंतर काय हल्लकल्लोळ झाला होता, किती गोंधळ उडाला होता. राष्ट्रवादीतले कार्यकर्ते कसे त्यावेळी अनाथ झाल्यासारखे रडत होते, ओरडत होते, हे देखील आपण बघितलेलं आहे. अजितदादा पवारांनी हे सांगितलंय की निवृत्ती घेणार हे आमच्या घरच्या 4च लोकांना माहिती होतं, 4 सदस्य घरचे, आणि त्यानुसार निवृत्ती घेतली. पण त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जे काही कार्यक्रम झाला, शरद पवार तिथे रोज जाऊन बसायचे आणि तिथे कार्यकर्ते जमवायला शरद पवार यांनीच जितेंद्र आव्हाड यांना फोन करून सांगितलं होतं. म्हणजे कार्यकर्ते जमवा, त्यांनी रडारड करा, त्यांनी पवार साहेब तुम्ही आम्हाला हवे आहात, मग आम्ही कसं जगायचं, तुमच्याशिवाय कसं आयुष्य व्यर्थ आहे, तुमच्याशिवाय राष्ट्रवादीला कोण आधार, असं सगळं रडायचं, असं नाटक करायचं, असा आरडाओरडा करायचा, आंदोलनं करायची की आम्ही अन्नत्याग करू, तुम्ही राजीनामा परत घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं करायला सांगणारे खुद्द राजीनामा देणारेच. अजितदादा पवारांना प्रश्न पडला की मग राजीनामा द्यायचाच कशाला, मग तुम्हाला हे सगळं नाटक करायचं होतं. खरं तर तुम्ही राजीनामा ठरवला आणि त्यावेळी तुम्ही देखील सांगितलं की तू सरकारात जा. म्हणजे अजितदादा पवारांना सांगितलं की तुम्ही सामील व्हा सरकारत आणि मी राजीनामा देतो. मात्र नंतर तो राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करण्याची आपल्याच कार्यकर्त्यांना सूचना देणं, विनंती करणं, हा किती मोठा नाटकीपणा आहे. म्हणून म्हटलं मी मोले घातले रडाया. आता याच्यात एक डाव होता बरं का, शरद पवारांचा एक डाव होता. त्यात अजितदादा पवार त्यांना बदनाम करायचं होतं. आणि नक्कीच, कारण शरद पवार यांच्या लक्षात आलं की आपल्यानंतर ही सगळी धुरा आपल्या मुलीकडे गेली पाहिजे, ती अजितदादांकडे जायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्यानंतर अजितदादाच मानले जायचे कारण त्यांची जनमानसावर चांगली पकड आहे, त्यांचा जनसंपर्क आहे. सुप्रियाताई खासदार आहेत त्यामुळे ते दिल्लीत जास्त असतात किंवा जनमानसावर त्यांची पकड नाही. मागच्या वेळी अजितदादा पवारांच्या साथीनेच त्या निवडून आल्या. तर अशा सुप्रियाताई सुळे यांनाच पुन्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष करायचं स्वतःच्या निवृत्तीनंतर आणि अजितदादा पवारांना बदनाम करायचं, असा त्यामागे डाव होता. अजितदादा पवार की जे शरद पवारांच्या खालोखाल सन्माननीय असं व्यक्तिमत्व आहे. हां, भ्रष्टाचारा केसेस आहेत आणि भारतीय जनता पार्टीने अशा भ्रष्टाचारी माणसाला आपल्यासोबत घेतले याबद्दल अनेकांचे आक्षेप आहेत. मलाही वाईटच वाटतं येते. पण शेवटी राजकारण आहे. आपण म्हणतो ना, प्रेमात आणि राजकारणात किंवा प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ. हे युद्ध आहे, मतांसाठीचं युद्ध आहे, राजकारणासाठीचं युद्ध आहे. रण आहे आणि त्यामुळे अशा तडजोडी कराव्या लागतात. याचा अर्थ असा नाही की अजितदादा पवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यांच्यावर आरोप आहेतच. यथावकाश त्याची चौकशी होईल, कोणत्या पद्धतीने होईल ते मला सांगता येत नाही. पण अजितदादा पवार यांना त्यांच्या घरातूनच, त्यांच्या पक्षप्रमुखाकडूनच बदनाम करण्याचा कसा कट आखला गेला होता. कारण अजितदादा पवार तिथे बोलत होते कार्यकर्त्यांना, शांत बसा, शांत बसा.
आणि कार्यकर्ते शांत बसत नव्हते. मुख्यतः जितेंद्र आव्हाड त्यांनी तर मोले घातले रडाय ही म्हण अतिशय सार्थ केली. म्हणजे किती रडून दाखवलं हो. त्यांचा बोलविता धनी स्वतः शरद पवारच. शरद पवारांचं वस्त्रहरण झालं एक प्रकारे. वस्त्रहरणच केलं अजितदादांनी. की किती ढोंगी आणि किती नाटकी आहेत. आपल्याला शरद पवारांचे अनेक किस्से माहिती आहेत, अनेक कथा माहिती आहेत त्यांच्या ढोंगीपणाच्या. ते केव्हा पलटी मारू शकतात, ते कोणाही सोबत सत्तेसाठी जाऊ शकतात, ते कसे भांडणं लावतात, ते कसे आंदोलनं पेटवतात, विविध प्रश्न कसे निर्माण करतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पुरोगामीपणाचा बुरखा पांघरून जातीयवाद कसा पसरवतात याबद्दल मी नाही बोलत आहे. राज ठाकरेंनी सांगितलंय, अनेक अनुभवी नेत्यांनी देखील सांगितलं की जातीयवादाचे महाराष्ट्रात मुख्यतः जातीवाद पेटवणारे कोण नेते आहेत सगळ्यांना माहिती. तर अशा शरद पवारांचा आज त्यांच्या पुतण्याकडूनच वस्त्रहरण झालंय कर्जतच्या चिंतन शिबिरामध्ये. आता तरी मला वाटतं खरोखर सेवानिवृत्ती घ्यावी. तुम्ही ज्या जोमाने आता पुन्हा कामाला लागले आहात, या वयात पुन्हा एकदा पावसात भिजले आहात, व्यर्थ आहे सगळं. कारण तुम्ही अजितदादा पवारांचा घात करणार होते. त्यांच्या बदनामीचा तो एक प्रकारे कटच होता असं म्हणेन. आणि तो कट आता अजितदादा पवारांनी उघडकीला आणलेला आहे. इतक्या दिवसांनी अजितदादा पवारांना बोलायचं काही कारण नव्हतं, पण आता ते नीट विचार करतायत. चिंतन शिबिर म्हटल्यानंतर चिंतन करतायत, तेव्हा सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यावर त्यांच्या लक्षात येत आहे की मला बदनाम करण्यासाठीच चाललं होतं. कारण मी त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून आग्रही होतो. खरं त्यांनीच म्हटलं होतं राजीनामा देतो आणि मी त्यांना समर्थन देत होतो, पण त्यांनीच राजीनामा द्यायचं नाटक केलं आणि त्यांनीच पुन्हा समर्थक गोळा केले. तिथे रोज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जाऊन बसत होते कार्यकर्त्यांसमोर. त्यांनी फोन करून सांगितलं होतं आव्हाडांना काही स्त्रिया पण पाहिजेत, तिथं आंदोलक पाहिजेत आणि मी राजीनामा परत घ्यावा असा दबाव तुम्ही आणला पाहिजे माझ्यावर, म्हणजे मग मी राजीनामा परत घेईल. अजून किती स्वतःचं हसं करून घेणार. माझी विनंती सन्मानाने निवृत्त व्हावं शरद पवार यांनी. आता बस झालं. प्रफुल्ल पटेल यांनी देखील एक गौरवस्फोट केला आहे, पण ते थोडंसं संशयास्पद आहे. प्रफुल्ल पटेल ते त्या बाबतीत आपण दुसऱ्या व्हिडिओत बोलूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.